नमस्कार सर्वांना. सनशाईन मराठी स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. विश्वासाच्या पलीकडचं प्रेम. पहिल्या भागात आपण पाहिलं अनन्या आणि आर्यनची पहिली भेट आणि त्यांच्या नशिबाचा निर्णय. आता रियाच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम येतात ते आपण पाहूया. रियाची एंट्री आणि अनन्याच्या मनातील अनोळखी वेदना. सकाळची वेळ होती. मल्होत्रा बंगल्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. विक्रमजींनी साखरपुड्याची घोषणा केल्यापासून घरात तयारी सुरू झाली होती. पण त्या आनंदामध्ये काही चेहरे असेही होते ज्यांच्या मनात अस्वस्थता आणि मत्सराची आग धगधगत होती. कामिनी आणि सानिया अजूनही शांत बसलेल्या नव्हत्या. दुसरीकडे आर्यन स्वतःच गोंधळलेला होता. त्याला अजूनही लग्नाचा निर्णय मान्य नव्हता. पण जेव्हा जेव्हा अनन्याच्या डोळ्यात अश्रू दिसायचे तेव्हा त्याच्या मनात एक विचित्र वेदना निर्माण व्हायची. त्या दिवशी सकाळी आर्यन ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. हॅलो. पलीकडून एक उत्साही आवाज आला. मिस्टर आर्यन मल्होत्रा, तुझी सगळ्यात खास मैत्रीण मुंबईत परत आली आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी मोठं हसू उमटलं. रिया? हो, आणि अर्ध्या तासात ती तुझ्या घरी पोचते आहे. आर्यन आनंदाने हसू लागला. हे दृश्य अनन्याने लांबून पाहिलं. तिने पहिल्यांदाच आर्यनला इतकं मनापासून हसताना पाहिलं होतं. अर्ध्या तासाने एक अलिशान कार बंगल्यासमोर येऊन थांबली. त्यातून एक सुंदर आधुनिक विचारांची आत्मविश्वासाने भरलेली मुलगी खाली उतरली. रिया कपूर, आर्यनची बालमैत्रीण. लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करून ती अनेक वर्षांनी भारतात परत आली होती. कारमधून उतरताच ती धावत आर्यनजवळ आली. आय मिस्ड यू, आणि तिने आनंदाने त्याला मिठी मारली. हे पाहून अनन्याच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं. का कोण जाणे, पण तिच्या मनात अचानक काहीतरी टोचलं. तिने स्वतःला समजावलं, मला याच्याशी काय फरक पडतो, पण मन मात्र काहीतरी वेगळंच सांगत होतं. रिया घरात आल्यापासून वातावरणच बदललं. ती सतत आर्यनसोबत असायची. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, शाळेतील किस्से, कॉलेजमधील गमती जमती सगळं ऐकून घरातील सगळेजण हसत होते. पण एका कोपऱ्यात बसलेली अनन्या मात्र शांत होती. कारण त्या सगळ्या आठवणींमध्ये तिच्यासाठी कोणतीच जागा नव्हती. रियाने पहिल्यांदाच अनन्याला पाहिलं. ही कोण? कामिनी लगेच म्हणाली, आर्यनची होणारी पत्नी. रिया काही क्षण शांत झाली. व्हॉट? तिच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. कारण तिने मनोमन आर्यनवर प्रेम केलं होतं. तिला वाटलं होतं की एक दिवस आर्यन तिच्याशीच लग्न करेल. पण आता सगळं बदललेलं होतं. त्या रात्री रिया आपल्या खोलीत एकटीच रडत होती. मी उशीर केला का? तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या अश्रूंना कामिनीनं पाहिलं. कामिनीच्या चेहऱ्यावर कपटी हसू उमटलं. जर रिया आणि आर्यन एकत्र आले तर अनन्या आपोआप या घरातून निघून जाईल आणि तिने रियाला आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी विक्रमजींनी सगळ्यांना पिकनिकला जाण्याचा प्रस्ताव दिला. सगळे आनंदाने तयार झाले. अनन्याही पहिल्यांदाच इतकी आनंदी दिसत होती. पण नीतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. पिकनिक दरम्यान एका छोट्या डोंगरावर फोटो काढताना अनन्याचा तोल गेला. ती खाली पडणार इतक्यात एका मजबूत हाताने तिला पकडलं. आर्यन. अनन्या घाबरली होती. तिचे डोळे बंद होते. अनन्या. आर्यनचा आवाज थरथरत होता. डोळे उघड. अनन्याने हळूहळू डोळे उघडले. दोघांचे चेहरे अगदी जवळ आले होते. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. आर्यनच्या मनात पहिल्यांदाच एक अनोळखी भावना निर्माण झाली आणि अनन्याच्या हृदयाची धडधड वाढली. पण हे दृश्य दूर उभी असलेली रिया पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि कामिनीच्या चेहऱ्यावर कपटी हसू. कारण आता या प्रेमकथेत मत्सर, गैरसमज आणि भावनांचं एक नवं वादळ येणार होतं. आणि या वादळामुळे आर्यन आणि अनन्याचं नातं तुटणार की आणखीन घट्ट होणार याचं उत्तर काळच देणार होता. पिकनिकमधील त्या प्रसंगानंतर अनन्या आणि आर्यन दोघेही विचित्र शांत झाले होते. अनन्याचा तोल गेला तेव्हा ज्या प्रकारे आर्यनने तिला आपल्या मिठीत पकडलं होतं त्या क्षणाची आठवण अजूनही दोघांच्या मनातून जात नव्हती. अनन्या आपल्या खोलीत बसून केस विंचरत होती. पण तिच्या डोळ्यासमोर सारखा आर्यनचा चेहरा येत होता. तो इतका काळजीत का पडला होता? ती स्वतःशीच पुटपुटली.
दुसरीकडे आर्यन ऑफिसमध्ये बसला होता, पण त्याचं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं. समोर फायली उघड्या होत्या, पण त्याच्या मनात मात्र अनन्याचा घाबरलेला चेहरा फिरत होता. जर मी वेळेत पोचलो नसतो तर, या विचारानेच त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती. हे सगळं रियाच्या नजरेतून सुटलं नव्हतं. लहानपणापासून आर्यनला ओळखणारी रिया त्याच्या चेहऱ्यावरचे बदल ओळखत होती. आर्यन बदलतोय हा विचार तिच्या मनाला टोचत होता, पण तिचं प्रेम खरं होतं. तिला आर्यनचा आनंद हवा होता. मात्र कामिनीने तिच्या मनात संशयाचं बीज पेरायला सुरुवात केली. रिया, अजूनही काही बिघडलं नाही. आर्यनच्या मनात तुझ्यासाठी जागा आहे. ती गावाकडची मुलगी त्याच्यासाठी योग्य नाही. रिया काही बोलली नाही, पण तिच्या मनात संघर्ष सुरू झाला. एका संध्याकाळी विक्रमजींनी संपूर्ण कुटुंबासाठी डिनरची योजना केली. सगळे जेवायला बसले. अनन्या सर्वांना वाढत होती. तेवढ्यात तिच्या हाताला गरम भाजीचं भांडं लागलं. म्हणून ती वेदनेने ओरडली. क्षणाचाही विचार न करता आर्यन उठला. अनन्या, त्याने लगेच तिचा हात पकडला. तुला दिसत नाही का किती भाजलंय? त्याच्या आवाजात काळजी होती. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. अनन्याही त्याच्याकडे पाहत राहिली. पहिल्यांदाच तिला आर्यनच्या डोळ्यात राग नव्हे तर काळजी दिसत होती. आर्यन तिला घेऊन थेट आपल्या खोलीत गेला. फर्स्ट एड बॉक्स काढून त्याने स्वतः तिच्या हातावर मलम लावलं. इतकी निष्काळजी कशी तू? अनन्या हळूच हसली. तुम्ही नेहमी रागातच का बोलता? कारण आर्यन थांबला. त्याला स्वतःलाच उत्तर सापडत नव्हतं. कारण मला सवय आहे. दोघेही हसू लागले आणि त्यांच्या नात्यातलं अंतर नकळत कमी होऊ लागलं. पण खोलीच्या बाहेर उभी असलेली रिया हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती शांतपणे तिथून निघून गेली. त्या रात्री ती खूप रडली. मी खरंच उशीर केला का? तिच्या मनात वेदना होत्या, पण कामिनीला या वेदनांमध्ये स्वतःचा फायदा दिसत होता. रिया, जर तुला आर्यन हवा असेल तर तुला लढावं लागेल. रिया गोंधळली. पण अनन्या चांगली मुलगी आहे. चांगल्या लोकांना या जगात नेहमीच त्याग करावा लागतो. कामिनीच्या या शब्दांनी रियाच्या मनात द्वंद्व निर्माण झाली. दुसरे दिवशी विक्रमजींनी एक आनंदाची बातमी दिली. उद्या आर्यन आणि अनन्याच्या साखरपुड्याच्या खरेदीला जायचं आहे. घरात पुन्हा उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. मात्र कामिनीच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय हास्य होतं, कारण तिने एक नवीन योजना तयार केली होती आणि त्या योजनेमुळे आर्यन आणि अनन्याच्या नात्यात पहिल्यांदाच एक मोठा गैरसमज निर्माण होणार होता. एक असा गैरसमज जो त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेणार होता आणि कदाचित दोघांना एकमेकापासून दूरही करू शकत होता. सकाळपासूनच मल्होत्रा बंगल्यात आनंदाचं वातावरण होतं. विक्रमजींनी स्वतः साखरपुड्याच्या खरेदीची जबाबदारी घेतली होती. घरातील सगळे सदस्य उत्साहात होते, पण या आनंदाच्या वातावरणात काही चेहरे असे होते ज्यांच्या मनात वेगळ्याच योजना सुरू होत्या. कामिनी आणि सानिया अजूनही हार मानायला तयार नव्हत्या, तर दुसरीकडे रियाही स्वतःच्या भावनांशी झुंजत होती. अनन्या आपल्या खोलीत तयार होत होती. तिने साधा गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. केसांची एक वेणी आणि चेहऱ्यावर निरागस हसू. आरशात स्वतःकडे बघून ती स्वतःशीच बोलली, मी खरंच या घरची सून बनणार आहे. तेवढ्या दारावर टकटक झाली. समोर आर्यन उभा होता. सगळे खाली तुझी वाट पाहत आहेत. अनन्या घाबरून उभी राहिली. मी ठीक दिसते ना? आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. आज पहिल्यांदाच त्याच्या नजरेत राग नव्हता. तो हलकासा हसला. हो, खूप सुंदर दिसतेस. हे ऐकताच अनन्याच्या गालावर लाली पसरली आणि आर्यनलाही स्वतःच्या शब्दांचं आश्चर्य वाटलं. सगळे एका मोठ्या ज्वेलरी शोरूममध्ये पोहोचले. विक्रमजी आणि घरातील महिला दागिने पाहण्यात व्यस्त झाल्या. अनन्या मात्र एका कोपऱ्यात शांतपणे उभी होती. काय झालं? आर्यनने विचारलं. इतके महागडे दागिने, मला भीती वाटते. भीती? हो, मी अशा गोष्टी कधीच पाहिल्या नाहीत. आर्यन हलकासा हसला. मग आजपासून सवय कर. अनन्याही हसू लागली. तेवढ्यात एका छोट्या मुलीचा रडण्याचा आवाज आला. ती गर्दीत हरवली होती. अनन्या लगेच तिच्या जवळ गेली. काय झालं बाळा? मला आईकडे जायचं आहे, त्या मुलीने म्हटले. अनन्याने तिला जवळ घेतलं आणि शांत केलं. हे दृश्य पाहून आर्यनच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. ही मुलगी खरंच वेगळी आहे, त्याच्या मनात विचार आला. पण दुसरीकडे कामिनीचा नवा डाव सुरू झाला होता. तिने सानियाच्या मदतीने
आर्यनच्या फोनवरून रियाला एक मेसेज पाठवला. मला तुझ्याशी एकट्यात भेटायचं आहे. रिया आनंदाने तयार झाली. कामिनीच्या चेहऱ्यावर कपटी हसू उमटलं. आता खरी मजा येईल. संध्याकाळी आर्यन ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता, पण रिया त्याने बोलावलं म्हणून एका कॅफेमध्ये त्याची वाट पाहत बसली होती. तेवढ्यात कामिनीने अनन्याला फोन केला. अनन्या, आर्यन एका मुलीसोबत कॅफेमध्ये आहे. मला वाटतं तुला माहीत असायला हवं. अनन्या हादरली. मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले. ती ताबडतोब तेथे पोहोचली, पण तिने पाहिलं रिया एका टेबलवर बसून हसत होती. तेवढ्यात आर्यनही तेथे पोहोचला. रिया, तू इथे? तूच तर बोलवलं होतंस. आर्यन चकित झाला. मी? तेवढ्यात त्याची नजर दाराजवळ उभ्या असलेल्या अनन्याकडे गेली. तिच्या डोळ्यात वेदना होत्या. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. अनन्या काही न बोलता तिथून निघून गेली. रात्री उशिरापर्यंत ती आपल्या खोलीत बसून रडत होती. तीच वेडी आहे. त्यांच्या आयुष्यात आधीपासून कोणीतरी आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात दारावर टकटक झाली. आर्यन उभा होता. अनन्या, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कशाबद्दल? तू जे पाहिलंस तसं काही नाही. स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, अनन्या म्हणाली. पण रिया तुमच्यासाठी खूप खास आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला आहे. हे ऐकून आर्यन शांत झाला, कारण पहिल्यांदाच त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. अनन्याला माझ्याबद्दल इतकं का वाटतं? त्याच क्षणी त्याला जाणवलं, अनन्याच्या डोळ्यात फक्त दुःख नव्हतं तर प्रेम होतं. आणि कदाचित त्याच्या मनातही तिच्यासाठी काहीतरी बदलत होतं. पण त्याच वेळी कामिनीच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं, कारण तिचा डाव यशस्वी झाला होता. पण तिला कल्पना नव्हती की हा गैरसमज आर्यन आणि अनन्याला दूर करण्याऐवजी त्यांना आणखीन जवळ आणणार होता. त्या रात्री अनन्या आपल्या खोलीत एकटीच बसली होती. खिडकीबाहेर पाऊस सुरू होता आणि तिच्या डोळ्यात शांतपणे अश्रू वाहत होते. तिला आर्यनवर राग नव्हता, पण मनात एक वेदना होती. त्यांच्या आयुष्यात जर आधीपासूनच रिया असेल तर मी मध्ये का यावं, ती स्वतःशीच बोलली. दुसरीकडे आर्यन आपल्या खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. मी तिला समजावू का शकलो नाही आणि ती रडते हे पाहून मला इतकं वाईट का वाटतंय. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रियाला सगळं आठवलं. 1 मिनिट, मी तर आर्यनच्या मेसेजमुळे कॅफेमध्ये गेले होते. तिने फोन उघडून पाहिला. मेसेज खरंच आर्यनच्या नंबरवरून आला होता. पण जेव्हा तिने आर्यनला विचारलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. रिया, मी तुला कोणताही मेसेज केला नाही. रिया थबकली. म्हणजे कोणीतरी मुद्दाम हे केलं आहे. दोघांनाही संशय आला, पण अजून त्यांना सत्य माहीत नव्हतं. त्या दिवशी अनन्या सगळ्यांसमोर हसत होती, पण तिच्या डोळ्यामधलं दुःख आर्यनच्या नजरेतून सुटलं नाही. ती जेवण वाढत होती. तेवढा तिचा तोल गेला. आर्यन लगेच उठला. सावध, त्याने तिला पाडण्यापासून वाचवलं. तू ठीक आहेस ना? अनन्या हळू आवाजात म्हणाली. हो. खोटं बोलते आहेस? मी ठीक आहे. तुझ्या डोळ्यात दिसतंय की तू ठीक नाहीस. अनन्या काही न बोलता तिथून निघून गेली. हे सगळं विक्रमजी पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. हा मुलगा प्रेमात पडतोय, पण त्याला अजून स्वतःलाच ते समजलेलं नाही. संध्याकाळी रिया अनन्याच्या खोलीत आली. अनन्या तिला पाहून उठली. रिया मॅडम. मॅडम नाही, फक्त रिया. ती हसली. अनन्या, तुला माझ्यामुळे काही गैरसमज झाला आहे का? अनन्या शांत होती. रिया तिचा हात हातात घेत म्हणाली, मी आणि आर्यन खूप चांगले मित्र आहोत, पण त्यापेक्षा काहीच नाही. पण आणि एक गोष्ट सांगू? काय? रिया हसली. तो तुझी खूप काळजी करतो. अनन्या आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. नाही, असं काही नाही. मला लहानपणापासून तो माहीत आहे. त्याच्या डोळ्यामध्ये जे दिसतं ते शब्दांपेक्षा जास्त खरं असतं. अनन्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. दुसरीकडे कामिनी आणि सानिया यांना रिया आणि अनन्याची वाढती मैत्री पाहून धक्का बसला. हे काय चाललंय? कामिनी रागेने म्हणाली. रिया तर आपल्या बाजूने असायला हवी होती. सानिया चिडून म्हणाली, मम्मी, आता काहीतरी मोठं करावं लागेल. कामिनीच्या डोळ्यात कपटी चमक दिसू लागली. हो, आणि यावेळी असा डाव खेळू की साखरपुडाच मोडला पाहिजे. त्या रात्री आर्यन गच्चीवर उभा होता. आकाशात चंद्र चमकत होता. तेवढ्यात रोहनचा फोन आला. काय रे, एवढा का शांत? आर्यन हलकसा हसला. काही नाही. माझ्याशी खोटं बोलू नकोस. रोहन, जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले की स्वतःला त्रास होतो. ती व्यक्ती दुखी असेल
तर स्वतःलाही झोप लागत नाही आणि तिचं हसू पाहिलं की मन शांत होतं. रोहन मोठ्याने हसू लागला. अभिनंदन मित्रा. कशासाठी? तू प्रेमात पडलायस. आर्यन काही क्षण शांत झाला. प्रेम? त्याच्या डोळ्यासमोर अनन्याचा हसरा चेहरा आला आणि पहिल्यांदाच त्याच्या ओठावर हलकसं स्मित उमटलं. पण त्याला कल्पना नव्हती की दुसऱ्या दिवशी कामिनीचा एक नवीन कट त्यांच्या आयुष्यात असं वादळ आणणार होता, ज्यामुळे अनन्या या घरातून कायमची निघून जाण्याचा निर्णय घेणार होती. रात्रभर पाऊस पडत होता. अनन्या खिडकीजवळ उभी राहून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरीकडे पाहत होती. तिने रियाने सांगितलेल्या गोष्टीमुळे तिच्या मनात थोडासा दिलासा निर्माण झाला होता. पण नशिबाने तिच्यासाठी पुन्हा एक नवीन परीक्षा तयार ठेवली होती. दुसऱ्या दिवशी साखरपुड्याच्या तयारीसाठी घरात मोठी लगबग सुरू झाली. नातेवाईकांचे फोन, सजावटीची तयारी, कपड्यांची निवड सगळं सुरळीत चाललं होतं. पण कामिनी मात्र एका नवीन कटाची तयारी करत होती. यावेळी चूक होणार नाही, ती स्वतःशीच म्हणाली. सानीच्या चेहऱ्यावरही कपटी हसू उमटलं. त्या दिवशी विक्रमजींनी अनन्याला त्यांच्या खोलीत बोलावलं. बाळा, हे आपल्या घराण्याचं पारंपरिक कंगन आहे. त्यांनी एक सुंदर, जुनं आणि अतिशय मौल्यवान कंगन तिच्या हातात दिलं. माझ्या आजीने माझ्या आईला दिलं होतं, आईने माझ्या पत्नीला, आणि आता मी ते तुला देतोय. अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी यासाठी योग्य आहे का? विक्रमजी प्रेमाने हसले. याहून वियोग्य व्यक्ती मला मिळाली नसती. हे सगळं दारामागून उभी राहून कामिनी पाहत होती. तिच्या डोळ्यात मत्सर स्पष्ट दिसत होता. हे कंगन जर गायब झालं तर? तिच्या मनात एक धोकादायक योजना आकार घेऊ लागली. संध्याकाळी अनन्या पूजा करण्यासाठी मंदिरात गेली. तिने कंकण आपल्या खोलीतील ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. याच संधीची वाट पाहत असलेली सानिया चोर पावलांनी खोलीत शिरली. तिने कंगन घेतलं आणि ते कामिनीच्या सांगण्याप्रमाणे एका नोकराच्या कपाटात लपवून ठेवलं. रात्री अचानक घरात गोंधळ उडाला. कंगन कुठे आहे? कामिनी मोठ्याने ओरडत होती. सगळे धावत आले. अनन्या घाबरून ड्रॉवर उघडू लागली, पण कंगन तिथे नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मी इथेच ठेवलं होतं. कामिनी लगेच बोलली. मग गेले कुठे? सगळ्यांच्या नजरा अनन्याकडे वळल्या. काही नातेवाईक कुजबुजू लागले. इतक्या मौल्यवान वस्तूची जबाबदारी दिली आणि अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले. मी काही केलं नाही. तेवढ्यात एका नोकऱ्याच्या कपाटातून कंगन सापडलं. घरात एकच खळबळ उडाली. कामिनी लगेच म्हणाली, कदाचित अनन्यानेच लपवलं असेल. आत्या? अनन्या हादरली. तुम्ही माझ्यावर असा आरोप कसा करू शकता? मग कंगन तिथे कसं सापडलं? अनन्या निरुत्तर झाली, कारण तिच्याकडे उत्तर नव्हतं. यावेळी परिस्थिती आधीपेक्षा गंभीर होती, कारण हे फक्त दागिन्यांचं प्रकरण नव्हतं, तर घराच्या परंपरेशी जोडलेली गोष्ट होती. काही नातेवाईकांनी तर साखरपुडा थांबवण्याची मागणी केली. अनन्याचं मन पूर्णपणे तुटलं. तिला वाटलं कितीही प्रामाणिक राहिलं तरी लोकांचा विश्वास जिंकता येत नाही. त्या रात्री तिने मोठा निर्णय घेतला. तिने आपले कपडे बॅगेत भरायला सुरुवात केली. मी उद्या सकाळी इथून निघून जाईल. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्यामुळे या घरात सतत समस्या निर्माण होत आहेत. तेवढ्यात दार उघडलं. समोर आर्यन उभा होता. त्याने बॅग पाहिली. हे काय चाललंय? मी जात आहे. कोणी सांगितलं तुला जायला? कोणी नाही. मग? माझ्यामुळे तुमच्या कुटुंबात सतत वाद होतात. आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. नंतर त्याने बॅग तिच्या हातातून घेतली. तू कुठेही जाणार नाहीस. पण मी म्हणाले ना. नाही. पहिल्यांदाच त्याच्या आवाजात फक्त आदेश नव्हता, तर काळजी होती. तुझ्यावर आरोप झाला म्हणून तू पळून जाणार? आर्यन म्हणाला. मी पळून जात नाही. मग लढ. कशासाठी? तुझ्या सत्यासाठी. अनन्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. आर्यन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. मी ठेवतो. क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. अनन्या स्तब्ध झाली. तुम्ही? हो. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला स्वतःला एकटं समजायचं नाही. पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी एवढं ठामपणे उभं राहत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यनने CCTVची सगळे रेकॉर्डिंग तपासण्याचा आदेश दिला. कामिनी आणि सानियाच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला, कारण यावेळी त्यांचा खेळ उघड होण्याची शक्यता होती. आणि आर्यनने मनाशी ठरवलं होतं, यावेळी सत्य बाहेर येईपर्यंत तो शांत बसणार नव्हता. कारण आता ही फक्त अनन्याची लढाई नव्हती, तर त्याच्या हृदयाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीसाठीची लढाई होती. आणि कदाचित त्यालाही आता स्वतःच्या प्रेमाची जाणीव होऊ लागली होती.
मल्होत्रा बंगल्यात सकाळपासूनच तणावाचं वातावरण होतं. डायनिंग हॉलमध्ये संपूर्ण कुटुंब जमा झालं होतं. विक्रमजी गंभीर चेहऱ्याने खुर्चीत बसले होते. आर्यनच्या चेहऱ्यावरही आज वेगळाच निर्धार दिसत होता. कामिनी आणि सानिया मात्र आतून घाबरलेल्या होत्या, कारण आज सीसीटीव्ही फुटेज तपासलं जाणार होतं आणि जर सत्य समोर आलं तर त्यांनी विणलेलं संपूर्ण जाळं एका क्षणात कोसळणार होतं. अनन्या एका कोपऱ्यात शांत उभी होती. तिचे डोळे रडून लाल झाले होते. रात्रभर तिला झोप लागली नव्हती. एकीकडे स्वतःवर झालेले आरोप आणि दुसरीकडे आर्यनने दाखवलेला विश्वास, या दोन्ही भावनांमध्ये तिचं मन अडकून पडलं होतं. आर्यनने लॅपटॉप टेबलवर ठेवला. आज सगळं स्पष्ट होईल. त्याचा आवाज शांत होता, पण त्यामध्ये आत्मविश्वास होता. सगळ्यांच्या नजरा स्क्रीनवर खेळल्या. फुटेज सुरू झालं. सुरुवातीला काहीच विशेष दिसलं नाही. मग अचानक अनन्या पूजा करण्यासाठी खोलीतून बाहेर पडताना दिसली आणि काही मिनिटांनी सानिया चोर पावलांनी त्या खोलीत शिरताना दिसली. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. कामिनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. पुढे फुटेज सरकलं. सानियाने ड्रॉवरमधून कंकण घेतलं आणि बाहेर जाताना स्पष्ट दिसत होती. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. सानिया, विक्रमजीचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. सानिया घाबरली. दादाजी, मी बस. त्यांच्या डोळ्यात प्रचंड राग होता. इतक्या खाली जाशील असं कधी वाटलं नव्हतं. कामिनी काही बोलण्याचा प्रयत्न करू लागली, पण आर्यनने तिला थांबवलं. आत्या, पुरे झालं. पहिल्यांदाच त्यांच्या आवाजात इतका कठोरपणा होता. तुम्ही आणि सानियाने किती वेळा अनन्याचा अपमान केला आहे याची कल्पना आहे का? कामिनी गप्प झाली. अनन्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर सत्य जिंकल्याचे होते. विक्रमजी तिच्या जवळ आले. माफ कर बाळा. दादाजी, या घराने तुला खूप त्रास दिला आहे. अनन्या हसली. तुमचं प्रेम मिळालं तेच खूप आहे. तेवढ्यात आर्यन पुढे आला. सगळ्यांसमोर त्याने अनन्याचा हात धरला. क्षणभर संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. अनन्याच्या हृदयाची धडधड वाढली. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, आजपासून कोणीही तिच्यावर बोट उचलणार नाही, कारण तिचा अपमान म्हणजे माझा अपमान. हे ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. रिया मात्र हसत होती, कारण तिला आर्यनच्या मनात काय चाललं आहे हे समजलं होतं. त्या संध्याकाळी बंगल्यात पुन्हा आनंदाचं वातावरण होतं. साखरपुड्याची तयारी सुरू झाली. अनन्या बागेत बसून फुलांकडे पाहत होती. तेवढ्यात आर्यन तिच्या जवळ आला. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. मग तो हळूच म्हणाला, मला तुझी माफी मागायची आहे. कशासाठी? जेव्हा तू पहिल्यांदा या घरात आली होतीस तेव्हा मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. अनन्या हसली. ते सगळं आता विसरले आहे. पण मी विसरलो नाही. त्याच्या आवाजात पश्चाताप होता. अचानक जोराचा वारा सुटला. अनन्याचे केस चेहऱ्यावर आले. आर्यनने नकळत तिच्या चेहऱ्यावर आलेली बट हलकेच बाजूला केली. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. अनन्याने नजर खाली केली. तिचे गाल लाल झाले होते. आर्यनच्या चेहऱ्यावरचंही हसू उमटलं. त्या रात्री आर्यन आपल्या खोलीत बसला होता. रोहनचा फोन आला. काय मित्रा, आता तरी कबूल करशील काय? काय तू प्रेमात पडलायस? आर्यन काही क्षण शांत राहिला. खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राकडे पाहत तो हळूच हसला आणि पहिल्यांदाच त्याने मनाशी कबूल केलं. हो, मी अनन्यावर प्रेम करतो. पण त्याला कल्पना नव्हती की दुसरीकडे कामिनी अजूनही हार मानायला तयार नव्हती. तिने आपल्या शेवटच्या आणि सर्वात धोकादायक डावाची तयारी सुरू केली होती. एक असा डाव जो फक्त साखरपुडाच नाही, तर आर्यन आणि अनन्याच्या नात्यालाही कायमचं तोडू शकत होता. आणि त्या वादळाची चाहूल आता लागायला सुरुवात झाली होती. अनन्या आणि आर्यनचा साखरपुडा होईल का? काय कामिनीने रचलेला डाव सफल होईल हे आपण पुढच्या भागात पाहूया.